रविवारी पहाटे बांद्रा टर्मिनल्स येथील प्लॅटफॉर्म 6 आणि 7 वरती उभ्या असलेल्या एका रिकाम्या ट्रेनमध्ये महिलेवरती बलात्कार झाल्याची एक धक्कादायक घटना जी आहे ती वांद्रे टर्मिनल्स या ठिकाणी घडलेली आहे। या आरोपीला जे आहे ते मुंबई RPF पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याला 5 दिवसांची कोठडी देखील सुनावण्यात आलेली आहे। उत्तर भारतातून आलेल्या एका ट्रेनमधून एक महिला जी आहे ती महिला आली होती आणि ती बांद्रा टर्मिनल्स येथे पहाटे उतरली होती, परंतु तिचे नातेवाईक तिला घ्यायला आले नसल्यामुळे ती याच ठिकाणी थांबली होती आणि तिला झोप आल्याने प्लॅटफॉर्म जे आपल्याला समोर 6 आणि 7 दिसतोय या ठिकाणी पहाटे उदना एक्सप्रेस ही जी गाडी आहे या ठिकाणी उभी होती आणि ही महिला आतमध्ये जात असताना एका कुलीने तिला आतमध्ये जात असताना बघितलं होतं आणि त्याचाच एकटे असल्याचा फायदा घेत हा कुली जो आहे तो आतमध्ये घुसला आणि तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता। त्याचसोबतच त्या महिलेसोबत जे काही पैसे जे होते ते देखील पैसे चोरण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या आरोपीने केलेला आहे। ही घटना घडल्यानंतर त्या महिलेने जे आहे ते तिचे नातेवाईक आल्यानंतर RPF पोलिसांना ही माहिती दिली आणि RPF पोलिसांना माहिती दिल्यानंतर RPF पोलिसांनी सर्व CCTV फुटेज चेक केल्यानंतर जवळपास 1.5 ते 2 तासांमध्येच त्या आरोपीला जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे। काल आरोपीला न्यायालयात देखील सादर करण्यात आलं होतं। 5 दिवसांची कोठडी जी आहे ती कोठडी या आरोपीला सुनावण्यात आलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा आरोपी जो आहे तो आरोपी रेल्वे स्टेशनवरतीच काम करणारा कुली असल्याची माहिती जी आहे ती माहिती समोर येते। त्याच्यामुळे कुठेतरी महिलांचा प्रश्न जो आहे तो प्रश्न ऐरणीवरती उपस्थित झालेला आहे। हा प्लॅटफॉर्म जे आपल्याला 6 आणि 7 समोर दिसतोय या प्लॅटफॉर्मवरती रविवारी पहाटे ही घटना घडली होती, परंतु मुंबई पोलिसांनी RPF पोलिसांच्या संपूर्ण मेहनतीमुळे आणि त्यांच्या संपूर्ण कामामुळे जे आहे ते लवकरात लवकर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। CCTV फुटेजच्या माध्यमातून खरं तर ही अटक करण्यात आलेली आहे आणि या आरोपीला काल न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं होतं आणि त्याला 5 दिवसांची कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।